गीता, सांग ना ग, भाडं किती असेल? वात आणलायस तू भाडं भाडं विचारून. बरं आता सांगशील का प्लीज? ताई म्हणालीये जान्हवी जर असेल तर कसलीच गरज नाहीये. ए नाही नाही, असं नको. भाडं घ्यावंच लागेल. तुला काय पाहिजे तर दे. तसं नाही ग, पण तुमच्या काहीतरी अपेक्षा असतील ना. तू आधीच्या घरासाठी किती देत होतीस? 4000. मग दे तेवढे. नक्की? मग कमी दे. अगं नाही नाही, तसं नाही. म्हणजे 4000 मी चाळीतल्या घराला देत होते ना. तुमचा तो फ्लॅट आहे ना, मग भाडं जास्त असलं पाहिजे. बरी आहेस ना तू जान्हवी? सगळेजण पैसे कमी करण्यासाठी बार्गेन करत असतात, तू पैसे वाढवून घेण्यासाठी बार्गेन करतेस. अगं तसं नाही, पण फ्लॅटचं. हे आता बस. 4000 फायनल. गीता, थँक्यू. हे थँक्स बिंक्स काही नाही. तसं जर असेल ना तर मला तुला उठसूट थँक्स म्हणायला पाहिजे. हा बाबा. हा जानू बाळा, कशी आहेस तू? मी छान आहे. काय झालं? काय नाही. तू आता आहेस कुठे? बँकेत आहे. बँकेत आहेस होय? हो बाबा. बरं मग ऑफिस सुटल्यावर संध्याकाळी तुला जरा घरी येता येईल? म्हणजे बघ, तुझं काही ठरलेलं नसेल, फार त्रास होणार नसेल तरच ये. त्रास काय, अगदीच येईन. पण काय काम आहे? अगं काम असं काही नाही, सहज तुझी आठवण आली ना म्हणून. येते मी संध्याकाळी. हो हो ये. सावकाशी आहे, गडबड काही नाही. हा, ठेवू फोन? हो बाबा. आठवण आली म्हणून बाबा घरी नाही बोलावणार. माझं चुकलंय. नंदनच्या बाबतीत, जान्हवीच्या बाबतीत, आय्याजीच्या बाबतीत. जान्हवी आणि आय्याजी ही माझी माणसं आहेत. माझ्या खोटं बोलण्यामागे त्यांचेच परस्पर संबंध बिघडू नयेत हा हेतू असला तरी त्यासाठी मी नंदनचं नाव घेऊन चूक केली. तो बिचारा माझा एक एम्प्लॉई आहे, निष्ठेनं काम करणारा साधा माणूस. त्याला बळीचा बकरा बनवून मी स्वतःला कधीही क्षमा करू शकणार नाही. नो 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 नो, चुकलोय मी. खोटं बोलण्यामागचा हेतू कितीही शुद्ध असला ना तरी त्या खोटं बोलण्यातून कोणाचं नुकसान होणार असेल, कोणाची इमेज खराब होणार असेल ना, तर त्या खोटं बोलण्याचा काही उपयोग नाही. सगळ्या गोष्टी हाताबाहेर जाण्याआधी मला आय्याजीला आणि जान्हवीला सगळं खरं खरं सांगितलं पाहिजे. हॅलो. हा आय्याजी. अगं कशी आहेस, काय चाललंय? बरं बरं बरं. अगं काही नाही, अगदी सहज फोन केला होता. चालू देत तुझं वाचन चालू देत. खरंच सहज फोन केला होता. अगं काही नाही, आठवण आली तुझी म्हणून फोन केला होता. हो बाकी काही नाही. हो हो हो, बाय बाय बाय. ए जान्हवी, तू विचार ना सरांना. काय ग? आई बाबांसाठी घर शोधायला जायचं आहे म्हणावं. त्यासाठी सरांना विचारायची काय गरज आहे? ऑफिस सुटलं की जाऊ की.
ऑफिस सुटल्यानंतर जायचं असेल तर सरांना विचारायची काय गरज आहे? एक्झॅक्टली, मी पण हेच म्हणतेय. अगं अर्धा तास अगोदर आपण गेलो तर काही फरक पडणार आहे का? अगं पण मुळात गरज काय लवकर जायची? अगं लवकर पोहोचू ना. नाही, पण मला सांग, आपण जर उशिरा पोचलो तर काय फरक पडणार आहे? फरक काही पडणार नाहीये, मग पण तेवढाच टाइमपास. गीता, हे बरोबर नाहीये. जान्हवी, विचार ना तू सरांना. तू जर विचारलंस ना तर आपल्याला अर्धा तास अगोदर जाऊ देतील सर. माझी निघायची वेळ होण्याआधी मी निघणार नाहीये, त्यामुळे ऑफिस सुटलं की आपण जाऊ, ठीक आहे? ट्रॅफिक लागेल हं मग. अगं आत्ता निघालो तरी ते लागणारच आहे, ते काय टळणार आहे? किती बोर आहेस यार तू, बोरकरांची चमची. हॅलो. काय ग स्मितुडी? नाही नाही नाही, काय 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 म्हणतेस? 30 नंबरची बस मिळत नाहीये. बर बर बर, मग मी काय म्हणतो 15 नंबरच्या 2 घेतेस का? अगं नाही, गंमत कशी करीन ती, सहज विचारलं आपलं. काय नाही नाही, हे बघ, मी तुझ्या आईला वजनाचा काटा प्रेझेंट दिला याचं कारण डॉक्टरांकडचा वजनाचा काटा तिने उभं राहून मोडला. आता डॉक्टरना सुद्धा दर महिन्याला नवीन काटा घेणं परवडलं पाहिजे की नाही, म्हणून मी तुझ्या आईला प्रेझेंट दिला. अगं तिचा अपमान मी कशाला करीन सांग बरं? तुझी आई ही माझ्या आईसारखीच आहे. हो, नाही 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 स्मिता, असं घडलेलं नाही. मी तुला सांगतो काय झालं. सकाळी तुझी आई आरशात बघत उभी होती, तर तिने मला विचारलं, शी मी किती घाणेरडी दिसते ना. मी तिला एवढंच म्हणाला की 70त सुद्धा तुमचे डोळे शाबूत आहेत. आता हे मी तिचं कौतुकच केलं की नाही, म्हणजे 70 डोळे शाबूत असायला सुद्धा भाग्य लागतं. मी चेष्टा कशाला करीन सांग बरं? हॅलो 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 हॅलो, रेंज गेली, रेंज. हॅलो, रेंज नाही ग, रेंज गेली, रेंज. लोकांची बॅटरी जाते तशी माझी रेंज गेली, गेली गेली गेली. चला, आपलं काय चाललंय? काम करते सर. अच्छा अच्छा, मी कुठे फेसबुक का काय चाललंय? जरा मला ही एवढी इन्फॉर्मेशन काढून दे. हो हो. सर, हा? आम्ही जरा अर्धा तास अगोदर जाऊ का आज? आम्ही म्हणजे तू स्वतःला आहो जाऊ म्हणायला लागलीस? तू राजघराण्यातली असे माहित नव्हतं मला. नाही नाही, म्हणजे मी आणि जान्हवी, आम्ही दोघी. पण जान्हवी लवकर जाऊ शकते, तू नाही. सर का? हा प्रश्न तुला विचारावासा वाटतो. तुझ्या धाडसाचं मला कौतुक वाटतं गीता. खरं तर तुला नोबेल प्राइजच मिळालं पाहिजे यासाठी. सांगा ना सर, पण का? हो सांगतो ना. याचं कारण जान्हवीने तिचं काम दुपारीच पूर्ण केलेलं आहे आणि आता ती तुझं काम करते जे तू करणं अपेक्षित आहे. कळलं? मी केलेल्या कामात तुम्ही फार चुका काढता सर. अगं चुका असतात म्हणून काढतो, चुका नसतील तर मी कुठनं काढणार नाही का? जगात कोण परफेक्ट आहे सर? तू आहेस ना, तुझ्याशिवाय दुसरं कोण आहे? पण सर, तुम्हाला कदर नाही आहे त्याची. आता कदर करायचं म्हणजे नक्की काय करायचं गीता? सर, आम्हाला दोघींना अर्धा तास अगोदर जाऊ द्या ना प्लीज. सोडतोय ना, जान्हवी अर्धा तासात जाऊ शकते, पण ऑफिस आवर्स संपल्याशिवाय तू जायचं नाहीस. सर, सांग जान्हवीला. अरे घरी स्मिता, ऑफिस मध्ये गीता. काय डोक्याचं माझ्या होत असेल जरा सांग तिला. जळतात माझ्या परफेक्ट असण्यावर. आडा पाहिलं ना, इथे बघ. अहो अहो काय म्हणते मी, उगीच जान्हवीला कशाला सांगायचं हे सगळं? मी देऊन टाकते ना जावई बापूंचे सगळे पैसे. काय म्हणते मी, उगाच वाढवायचं कशाला ना. अहो अहो काय म्हणते मी, ऐकताय ना तुम्ही? मी आजवर तुझं खूप ऐकून घेतलेलं आहे, तू जरा गप्प बस आता. उगाच वाढवताय कशाला तुम्ही? कला, हे सगळं तू वाढवलंयस, मी नाही. काय वाढवलंय मी? घरासाठी 4 पैसे उसने घेऊन आले, त्याचं काय एवढं? जान्हवी येऊन दे, मग कळेल. काय करणार आहे ती? मला खाणार आहे का? येऊ दे ना जानू, आल्यावर कळेलच. मी काही जान्हवीला आज ओळखत नाहीये. शहाणी मुलगी आहे ती, मला समजून घेईल. आणि जेव्हा तिला कळेल मी हे पैसे काही चैनीसाठी घेतले नाहीत, हे कळलं ना
की ती तुम्हालाच बोलेल. बघूया ना बघूया. येऊ दे ना, येऊ दे. मी काय घाबरत नाहीये तिला. गीता, अगं तुझ्या ताईने घराचे इंटेरियर कसलं भारी केलंय. अगं ती स्वतः इंटेरियर डिझायनर आहे ना. हो, म्हणजे अगदी घराच्या रंगापासून फर्निचर, किचन, देवघरापर्यंत सगळं कसं इतकं परफेक्ट असू शकतं. ताई कोणाची आहे? हे पण इतक्या छान घरासाठी 4,000 रुपये भाडं म्हणजे जरा कमीच आहे ग. ही ग, तिला भाडं कमी, माणसं चांगली हवी. घर व्यवस्थित मेंटेन राहतं ना. हे पण ते फ्रीज, टीव्ही, भांडी, गॅस सगळं इथेच सोडून गेली आहे ती. तिला कंपनीकडून सगळं मिळतं ग. हो, अगदी पडदे आणि बेडशीट पासून सगळं इथेच आहे. तिच्याकडे खूप आहे ग, तू नको काळजी करूस. पण एकदा फोन करून आभार मानले पाहिजेत ग तिचे. हो, मान ना आभार. बरं, आई बाबांना बघायचंय का तुझ्या? हो, म्हणजे त्यांना दाखवेनच. न आवडायचं असं काही नाहीच आहे त्या घरात. इतकं सुंदर घर आहे. ओके, मग आजपासून ताई येईपर्यंत हे घर तुझ्या ताब्यात. तू केलेले उपकार कधीच नाही विसरणार मी गीता. हे असं काही बोलू नकोस ग. नाही, खरंच थँक्स. तुला माहिती नाहीये तू माझं किती मोठं काम केलंयस. माझी नोकरी आज तुझ्यामुळे टिकून आहे. तू किती कामं केली आहेस माझ्याकरता. नाही ग, ते नसतं इतकं महत्वाचं. तुझ्याकरता नसेल, कारण तुला येतं. एनिवे थँक्स. उद्या ऑफिस मध्ये असताना ताईला फोन करूया, मग आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम करूयात. हो, नक्की नक्की. चल, मी निघते. पुष्कर वाट बघतोय. बाय. तर कधी शिफ्ट होणार आहेस? लवकरच. कधी हो, काही प्रॉब्लेम नाहीये. बाय. हॅलो श्री, बरं झालं तू फोन केलास. मी तुला फोन करणारच होते. का, तू का फोन करणार होतीस? नाही, तू फोन केलायस त्यामुळे आधी तू सांग, तू का फोन केलायस? अगं ते मी तुला म्हणजे तू मला आय मीन श्री, हे गाऊन दाखवणार आहे हे. काय काय म्हणालीस? तू मला, मी तुला गुणगुणू लागलो. जान्हवीचा मूड आता खूप छान वाटतोय. आता नको तिच्याशी या विषयावर बोलायला. घरी आल्यावर प्रत्यक्ष समोर बसूनच सांगेन. श्री, कुठे हरवलायस? अगं नाही, चाल आठवत होतो. आठवली? हो, गाना. हा, तू मला मी तुला गुणगुणू लागलो, पांघरू लागलो, सावरू लागलो, नाही कळले कधी.
नाही कळले कधी. बरं आता मला सांग, तू का फोन करणार होतीस? अरे आज मी गीताच्या ताईचं घर बघून आले. इतकं मस्त आहे माहितीये. बरं तिच्या ताईला घर मेंटेन राहावं म्हणून कोणीतरी हवं होतं आणि त्यात आता आई बाबा राहणार म्हणजे तिचं टेन्शनच गेलं सगळं. जानवी, हे खरंच करायचंय का आपल्याला? श्री आपल्या बजेटमध्ये. बजेट कोणी ठरवलं जानवी? अरे आपलं बोलणं झालंय ना एकदा. हो, पण आपण काही फायनल ठरवलेलं नाहीये ना अजून. श्री जानवी, अगं म्हातारी माणसं आहेत ती. ते एक चांगलं घर, उत्तम इन्फ्रास्ट्रक्चर डिझर्व करतात आणि ते त्यांना आपण अवेलेबल करून दिलं पाहिजे. हो पण आपण अंथरूण पाहून पाय पसरले पाहिजेत ना श्री. तेच तर म्हणतोय ना मी, आपण त्यांना चांगलं घर देऊ शकतो. हा तुझा चांगुलपणा झाला श्री. पण माझ्या माहेरच्या माणसांची कुठलीच जबाबदारी तुझ्यावर लादणं मला नाही पटत रे. म्हणजे माझा काहीच संबंध नाहीये का त्यांच्याशी? आहे रे श्री, तुझा त्यांच्याशी खूप जवळचा प्रेमाचा संबंध आहे. पण तो प्रेमाचाच राहू दे ना, पैशाचा नको. जानवी, ही अशी डिपार्टमेंट नाही करता येत डोक्यामध्ये. प्रॅक्टिकली पॉसिबल नसतं ते. आणि जर माणूस प्रेमाचा असेल ना, तर त्याच्यासाठी वेळप्रसंगी पैसाही खर्च करावा लागतो आपल्याला. त्यात इतकं काही मोठं नाहीये ग. आणि मला आता काही वाद नको यावर. अरे मुद्दा वादाचा नाहीये, स्वाभिमानाचा आहे. जानवी, इमर्जन्सी आली तर तेव्हा काय? तेव्हा देखील तुम्ही तुमचा स्वाभिमानच कुरवाळत बसणार का? अरे इमर्जन्सी आली तर मग स्वाभिमान बाजूला ठेवीन मी. म्हणजे जर असंच झालं, देव न करो पण बाबांना हॉस्पिटलमध्ये न्यायची वेळ आली तर मी तुझ्याकडे पैसे मागीनच. इतकी प्रॅक्टिकल आहे मी. जानवी, लग्न हे फक्त दोन माणसांचं नसतं, दोन कुटुंबांचं असतं. आणि जेव्हा ती दोन माणसं एकमेकांची जबाबदारी घेतात ना, त्याचप्रमाणे त्यांनी एकमेकांच्या कुटुंबाची जबाबदारी घ्यायला हवी. त्यात काही फार मोठं नसतं अगं. हे बघ श्री, आपल्या दोघांवरही आपल्या दोन्ही कुटुंबांची जबाबदारी आहे. पण जबाबदारी घेणं म्हणजे फक्त पैसे पुरवणं नाही होत ना. अरे त्यांना स्वाभिमानाने जगताही आलं पाहिजे. त्यांची जबाबदारी त्यांना घेता आली पाहिजे. आणि त्याचसाठी माझे प्रयत्न चालू आहेत ना रे. या सगळ्यात मला तुझं सहकार्य हवंय. जानवी, अगं तू. श्री प्लीज, तू त्यांना आर्थिक मदत करणं मला नाही आवडणार. आणि खरं तर आता त्याची गरजही नाहीये. ऑल राईट, ऑल राईट, ऑल राईट, ऑल राईट, ॲज यू विश. रागवलायस? छे, घाबरलोय. का? काय नाही, असंच. का सांग ना. काय नाही अगं, इतका धारधार स्वाभिमान असलेल्या बायकोच्या नवऱ्याला घाबरण्याशिवाय दुसरा पर्याय उरतो का काही? बरं चल, हे ऐक ना, मग गीताच्या ताईचं घर मी फायनल करते. ओके. बरं चल, मी घरापाशी पोहोचले, निघताना फोन करते. ऑल राईट. ओके, बाय. या, बाय. तिला जर कळलं की मी हिच्या आईला पैसे दिले होते तर? म्हणजे ना, ह्या घरापेक्षा मोठंच आहे घर. बरं, घराला लिफ्ट आहे, बाहेर फिरायला गार्डन आहे, बाबा एक छोटं मंदिर सुद्धा आहे. तुम्हाला इतकं आवडेल माहितीये, खूप मस्त आहे. हे घ्या. बरं, एवढं करून भाडं फक्त 4000 रुपये आहे. काय झालंय बाबा? तुम्ही आई, तुम्ही गप्प का आहात दोघं? तुम्हाला आनंद नाही झालाय का? काय झालंय? विचार नाही ना, विचार. हे ना, मी काही केलेलं पटतच नाही. सारखं आपलं मला पाण्यात पाहायचं, नाही तर घालून पाडून बोलायचं. तुला सांगते जानू, मला अगदी कंटाळा आलाय बघ, कंटाळा. एकतर याने या संसारासाठी कधी काही केलं नाही आणि आता मी काही करते तर ते त्यांना आवडत नाहीये.
आणि पिंट्याची थेर तर तुला माहितीच आहे. आता अशा वेळी आम्ही कुणाकडे पाहायचं ग? ए अगं असं का बोलतेस, मी आहे ना. बघितलं, म्हटलं नव्हतं तुम्हाला जानू आहे ना. हो आता बोला ना, आता का गप्प बसलाय? मी तुझा कांगावा संपण्याची वाट बघतोय. तुझं होऊन दे, मग मी बोलतो तिच्याशी. पटेलच तिला ते. म्हणजे बघा जानू, मला कधी काही गरज लागली आणि मी कोणाकडे काही उसने पैसे मागितले तर काही फार मोठं पाप झालं का ग ते? म्हणजे म्हणजे मी कोणाकडे पैसे मागितले, सांग ना, त्यात काही माझं चुकलंय का? एक मिनिट आई, तू कुणाकडनं पैसे घेतलेस? म्हणजे मी काही मागितले नव्हते, त्यांनीच आपणहून दिले. मग मी म्हटलं आपण दुखवा कशाला त्यांना, म्हणून घेतले मी. आई एक मिनिट, कुणाबद्दल बोलतेस तू? तू कुणाकडनं पैसे मागितलेस? ती श्री बद्दल बोलतीये. घर खर्चासाठी श्री कडून 50 रुपये घेतले तिने.